नमस्कार फ्रेंड. आता संध्याकाळचे 5:30 वाजलेले आहेत आणि साहेब आज थोडे उशिरा येणार आहेत. त्याच्यामुळं आता आम्ही चाललो फिरायला. तर त्याच्या आधी बघा माझ्या गार्डनमधले झाडं. तर छान गुलाबाचं पिवळं फूल उमललेलं आहे आणि सुंदर असं आंब्याचं झाड पण मोहरलेलं आहे. इथे चिऊ माझी वाट बघत आहे. दाराला लॉक लावला आणि गेट बंद केली. तेवढ्यातच बघते तर चिऊ समोरच्या काकूंशी गप्पा मारण्यात व्यस्त झालेली आहे. गप्पा खूप वेळपर्यंत चालल्या. चिऊला आवडणारं हे सुंदर रुईच्या फुलांचं झाड आणि काकूंनी तिला आज सुंदर ब्रह्मकमळाचं त्यांच्याकडचं झाड दाखवलं. खूप वेळपर्यंत गप्पा चालल्यानंतर पुढे आम्ही चालायला लागलो तर आम्हाला भेटले गल्लीतले छोटे छोटे मुलं. ते चिऊचे अति बेस्ट फ्रेंड आहेत. चिऊच्या जायच्या यायच्या वेळेला ही मुलं तिला आवाज देतात आणि तिला बघितल्यावर बघा यांचा आनंद. तर पुढे जाऊ. आम्ही आता सोसायटीच्या बाहेर आलेलो आहोत. चिऊला घ्यायचे काही चॉकलेट्स, बिस्किट आणि कुरकुरे. तर तिने तिच्या आवडीचं खाऊ घेतलेलं आहे आणि आता आम्ही परत आलो सोसायटीत. तर बघा गेटच्या अगदी जवळ शिंदे काकू या चिऊच्या बेस्ट फ्रेंड आहेत आणि या आजी त्याही चिऊच्या अगदी जवळच्या मैत्रीण आहेत. आम्ही रोज इथून फिरायला जातो आणि हे रोज आम्हाला भेटतात आणि गप्पा मारतात. आम्ही पोचलो दुसऱ्या गार्डनमध्ये. तर गार्डन कम जिम आहे हे. इथे मुलं आणि बाया रोज संध्याकाळी असं फिरायला आणि खेळायला येतात. आता आम्ही पुढे चालायला लागलो तर तुम्ही बघू शकता फ्रेंड्स, इथे आहे सोसायटीच्या कंपाऊंडचं बांधकाम सुरू आहे आणि कामगार इथे काम करत आहेत. थोड्याच दूर इथे सुंदर असं बेली मोगऱ्याचं झाड आहे. या झाडाची विशेषता अशी आहे की हे सगळ्यांचं मन मोहून घेते आणि उन्हाळ्यात या झाडाला पानं दिसतच नव्हते, पूर्ण फुल होते. त्याच्यानंतर आम्ही पोचलो आमच्या मेन स्टेशनला म्हणजे तिसऱ्या गार्डनला. तर बघा फ्रेंड्स, इथे आम्ही छोट्याशा अशा फिरणाऱ्या खुर्चीवर बसलो आणि आम्ही घेतलेला खाऊ खाल्ला. त्याच्यानंतर खूप वेळपर्यंत आम्ही इथे फिरलो, खेळलो आणि इथे झोक्यावर छान झोकेही घेतले. रोज संध्याकाळी आम्ही चिऊ, मी आणि तिचे छोटे छोटे मित्रमैत्रिणी इथे आम्ही रोज खेळायला येतो. तर बघा फ्रेंड्स, इथे छोट्या छोट्या मुली किती छान छोट्याशा स्लायडिंगवर स्लाईड करत आहेत आणि त्यांनी सुंदर अशा फ्रॉक पण घातलेल्या आहेत. तर आजचा माझा व्हिडिओ तुम्हाला आवडला का? नक्की कमेंटमध्ये सांगा. थँक्स फॉर वॉचिंग.